आणि आता बघणार आहोत सुपरफास्ट बातम्या। बीडच्या गेवराईत पंकजा मुंडे यांनी जाहीर भाषणात कार्यकर्त्यांनाच उमेदवारी जाहीर करण्याबाबत प्रश्न विचारला। यावेळी कार्यकर्त्यांनी उमेदवारांचं नाव घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या शैलीत कार्यकर्त्यांना बिनडोक म्हटलं। शिरूरमध्ये राष्ट्रवादीतील गडबाजी उफाळली असून अमोल कोल्हेंना तिकीट दिल्यास काम न करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय। शिरूरमधून विलास लांडेंनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी कार्यकर्ते करतायत। प्रकाश आंबेडकरांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसनं प्लॅन बी तयार केला असून आता सपा बसपाला महाआघाडीत घ्यायचा प्रयत्न काँग्रेसकडे सुरू आहे। मावळमधून पार्थ पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळते। पार्थ यांना उमेदवारी देण्याची मागणी राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी केल्याचं नेत्यांचं म्हणणं आहे। पार्थ यांना अद्याप उमेदवारी दिली नसून त्यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांना इच्छा आहे असं राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी म्हटलं। शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही राजे एकत्र आले आहेत। उदयनराजे आणि शिवेंद्रराजे दोघेही एक दिलानं निवडणूक लढणार आहेत। मुंबईतील बैठकीत दोन्ही राजांमध्ये मनोमिलन झाल्याचं कळत आहे। शरद पवारांच्या पुढे आम्ही कोणी नाही, पण माझ्या कार्यकर्त्यांना समजावावं लागेल असं मत शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केलं। आमच्यात फार काही वाद नव्हता, थोडाफार वाद होता, तो राहणारच। पक्षाच्या आदेशानं स्थानिक पातळीवरती काम करणार असल्याचं यावेळी उदयनराजेंनी म्हटलं। बदल्या करणं हे नेत्यांचं आवडतं काम असल्याचं म्हणत गडकरींनी पुन्हा सरकारला घरचा आहेर दिला। नागपूरमध्ये आयोजित सरपंच सम्राट कार्यक्रमात ते बोलत होते। नागपूरच्या सरपंच सम्राट कार्यक्रमात मुख्यमंत्री देखील आले होते। लातूरमध्ये पूर्वी भीषण पाणी टंचाई होती, मात्र आता जलयुक्त शिवारामुळे मोठा फायदा झाला असून शहरात केवळ 2च टँकर असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनी राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करतील। यावेळी ते लोकसभा निवडणुकांसंदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करणार असं कळतंय। मोदींचा सभांचा सपाटा आजही सुरू असून उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाला लागून असलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या एअरपोर्टचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं। आजही पंतप्रधान मोदींकडून अनेक ठिकाणी उद्घाटन आणि शिलान्यास करण्यात आला। यावेळी मोदींनी नोएडा इलेक्ट्रॉनिक सिटी मेट्रोचं उद्घाटन केलं, तर दीनदयाल उपाध्याय पुरातत्व संस्थानाचं उद्घाटन आणि खुर्जा आणि बक्सर पॉवर प्लांटचा शिलान्यास त्यांनी केला। भोपाळमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी कलेक्टर कार्यालयासमोर धिक्कार आंदोलन केलं। मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारविरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला। राजस्थानमधल्या श्रीगंगानगरमध्ये ड्रोन टेहाळणी करत होतं। हवाई हल्ल्यानंतर भारतानं पाकचं 3रं ड्रोन देखील आता पाडलेलं आहे। सीमावर्ती भागात ड्रोनद्वारे पाककडनं कुरापती सुरू आहेत। भारतानं पाडलेल्या F-16 विमानाबाबत पाकिस्तान काहीच का बोलत नाही असा सवाल परराष्ट्र मंत्रालय प्रवक्ते रवीश कुमार यांनी विचारला आहे। तामिळनाडूमधील मदुराई बोदी रेल्वे ट्रॅक जवळ कमी तीव्रतेचा विस्फोट झाला। या विस्फोटात नुकसान झालं नाही सुदैवानं। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडामध्ये डेप्युटी कमिशनरच्या खासगी सुरक्षा अधिकाऱ्याच्या घरातलं चोरट्यांनी AK-47 चोरी केली असून त्यानंतर ते फरार झाले। या घटनेनंतर तपास सुरू करण्यात आला असून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली। पाकिस्तानकडनं वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे। दरम्यान भारतीय सैनिकांनीही त्याला चांगलंच प्रत्युत्तर दिलं असून पाकिस्तानच्या अनेक चौक्या आता उद्ध्वस्त करण्यात जवानांना यश आलंय। शस्त्रसंधीत जम्मू काश्मीरचा एक जवान जखमी झाला। भारतीय लष्करातील एका जवानाचं जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातनं घरामधनं अपहरण करण्यात आलं। या वृत्तात तथ्य नसल्याचं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलंय। लोकांनी अशा प्रकारच्या अफवांपासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिलाय। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी बॅनर खाली लावलेल्या भूसुरुंगाचा बॅनर काढताना स्फोट झाला। या स्फोटात एक CRPF जवान जखमी झाला। बिजापूर जिल्ह्यातील गंगालूर भागात ही घटना घडली। हिमाचलच्या किन्नौर जिल्ह्यातील नमद्या डोंगरी भागात 6 बेपत्ता जवानांपैकी 4 जवानांचे मृतदेह सापडले। आज आणखी एका जवानाचा मृतदेह सापडलाय। 7 जॅक रायफलचे रायफलमॅन नितीन राणा यांचा यात मृत्यू झालाय। नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्याची कोलकात्यामध्ये विटंबना करण्यात आलेली आहे। बिधानगरमध्ये 3 जणांनी कृत्य केल्याचं समजतंय। या तिघांपैकी 2 जण फरार झाले असले तरी एकाला पकडण्यात यश आलंय। दादर स्थानकावरती ट्रॅक क्रॉस करताना एक महिला थोडक्यात बचावली। रात्री 8च्या सुमारास महिलेला फास्ट लोकलची धडक बसली आणि यावेळी तातडीनं RPF कॉन्स्टेबलनं गंभीर जखमी अवस्थेतील महिलेला रुग्णालयात दाखल केलं म्हणून तिचे प्राण वाचले। नाशिकच्या गंगापूर इथं प्ले ग्रुपच्या शिक्षिकेकडनं आजारी चिमुरड्याला बेदम मारहाण झाली। मारहाणीचा प्रकार CCTVत कैद झाला असून या प्रकरणी शिक्षिकेविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। नाशिकच्या गंगापूरमध्ये मृत बाळाच्या उपचाराचे 77,000 रुपये बिल भरलं नाही म्हणून बाळाला ताब्यात देण्यास डॉक्टरांनी नकार दिला। संजय अहिरे यांच्या 8 दिवसांच्या बाळाचा साफल्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता।
मावळमध्ये एका हॉटेलात सुरू असलेली किरकोळ भांडणं सोडवायला गेलेल्या पोलीस निरीक्षकावरच आरोपीनं गोळी झाडली. मोहिते असं पोलीस निरीक्षकाचं नाव असून या प्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. वसईच्या गिरीज रोडवरती दोन बाईकचा सकाळच्या सुमारास अपघात झाला. शाळकरी मुलांच्या बाईकला एका बाईकनं उडवून बाईक स्वार फरार झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून आरोपीचा सध्या शोध सुरू आहे. कोल्हापूरच्या आपटेनगर परिसरात मालती लोखंडे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची सून शुभांगीनं धक्का सहन न झाल्यानं घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमागे अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचं प्रथमदर्शनी वाटतंय. मुंबईच्या काश्मीरामध्ये ग्रीन विलेज भागात दोन दुकानांचं शटर उचकटून चोरी झाली. चोरट्यांनी 69 लाखांचा मोबाईलची चोरी केली. भिवंडीच्या भाडवड गावातील पारसपाडा इथं एका चाळीमध्ये रात्री जेवण बनवत असताना स्टोव्हचा भडका उडाला आणि या आगीत पत्नी सस्मिता, पती रतिकम आणि त्याची 2 वर्षांची चिमुरडी गंभीररित्या भाजली. चाळीसगावमध्ये जळगाव गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 2 कारमधनं 600 किलोचा गांजा जप्त केला. या गांजाची किंमत 44 लाख इतकी आहे. सध्या वाङ्मयीन पुरस्कार, सामाजिक पुरस्कारांचं पीक आलं असून काही लोक 20-20 हजार देऊन पुरस्कार घेत आहेत असे गंभीर आरोप अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले. उद्या तिन्ही मार्गांवरती मेगा ब्लॉक घेण्यात येत असून अनेक गाड्या रद्द होतील. कल्याण ते दिवा, सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे ते चर्चगेटच्या दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. येत्या 10 आणि 11 मार्चला मराठवाड्यासह विदर्भात तुरळक पावसाची शक्यता वर्तवली जाते. तर मुंबईत आकाश निरभ्र राहिलं असलं तरी हवामान खात्याकडनं तसं सांगण्यात आलंय. अकोल्यात गढूळ पाण्याचा पुरवठा पिण्यासाठी होत असल्यानं नागरिक संतप्त झाले. धरणातून येणारं पाणी फिल्टर न झाल्यानं नागरिकांना गढूळ पाण्यावरती दिवस काढावे लागत आहेत. राज्यात उन्हाळा कांद्यासोबत लाल कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्यानं आता शासनानं कांदा अनुदान कालावधीत 4थ्या टप्प्यात वाढ केली. 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांचा विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडलाय. बीकेसी मधल्या वर्ल्ड जिओ सेंटरमध्ये विवाह सोहळा झाला. या लग्न सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्वेता मेहता सोबत लग्नगाठ बांधली गेली आहे. या निमित्तानं बीकेसी मधील बराचसा परिसर फुलं आणि विद्युत रोषणाईनं सजवण्यात आला. स्वतंत्र बलुचिस्तानसाठी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं गॅस पाईपलाईनमध्ये स्फोट घडून आणला. या स्फोटात गॅस पाईपलाईन सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले 4 जवान पाकिस्तानचे जवान मृत्युमुखी पडले. स्फोटानंतर या गॅस पाईपलाईनला भीषण आग लागली. अमेरिकेतील हेजल पार्कमध्ये सिनेस्टाईलनं पोलिसांनी एका आरोपीला पकडलं. पाठलाग करत वेळी आरोपीचा त्याच्या कारवरील ताबा सुटल्यानं त्याने कारमधनं बाहेर उडी मारली. हायवेवर झालेल्या प्रकारात पोलिसांनी मोठ्या शिताफीनं आरोपीला बेड्या ठोकल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अल्बामा येथील वादळात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. ट्रम्प यांनी पत्नी मेलानिया सोबत चर्चजवळ लावलेल्या मार्करजवळ काही क्षण मौन पाळत श्रद्धांजली वाहिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अल्बामामध्ये झालेल्या वादळानंतर घटनास्थळाची पाहणी केली. वादळात जखमी झालेल्या नागरिकांना A+ उपचार देण्यासाठी संघीय आपत्कालीन प्रबंधन एजन्सीला ट्रम्प यांनी आदेश दिले. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3ऱ्या वनडे सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र कर्णधार विराट कोहलीनं या सामन्यात देखील शतक झळकावत आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवला. गुवाहाटीच्या मैदानावरती खेळवण्यात आलेल्या 3ऱ्या T20 सामन्यात इंग्लंडच्या महिलांनी एका धावेनं भारतीय महिला संघावरती मात करत मालिकेत निर्भेळ यश संपादित केलं. 3 सामन्यांची मालिका इंग्लंडच्या महिला संघानं 3-0 जिंकली. आणि दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडनं विंडीजचा दारुण पराभव केला. विश्वविजेत्या विंडीज संघाला इंग्लंडनं फक्त 45 धावात बाद केलं. इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 विकेट्सच्या मोबदल्यात 182 धावा केल्या होत्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.